नमस्कार. कृषी सेवक न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. रावेर तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने सातपुड्यात सीड्स प्लॅन्टचा अनोखा उपक्रम. रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये कृषी लागवडीसाठी कृषी दिनाचे औचित्य साधून सीड्स प्लांटेशनचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सुकी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गारबर्डी गावाजवळ 25,000 सीड्स बॉलचे प्लांटेशन जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, माफदाचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सातपुड्यात वाढणाऱ्या 10 नैसर्गिक झाडांच्या बियांचे 25,000 सीड्स बॉल टाकून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रावेर तालुका डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, मुक्ताईनगरचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, यावलचे तालुकाध्यक्ष मिलिंद वायकोडे यांच्यासह रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा येथील कृषी सेवा केंद्राचे चालक उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात रावेर तालुक्याचे भूमिपुत्र व जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांचा रावेर तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. सातपुडा विकास मंडळातर्फे NSUIचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी तडवी यांचा यावेळी सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माफदाचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर जळगाव कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, रावेर पंचायत समितीचे कृषी अधिकारी एले पाटील, रावेर तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. प्रास्ताविक सुनील कोंडे यांनी तर मुक्ताईनगर तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी आभार मानले. 25,000 सीड्स बॉलचे फेकून देत प्लांटेशन करण्यात आले. या अनोख्या व आगळ्या वेगळ्या उपक्रमाची जळगाव जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी सामाजिक संघटना व संस्थांनी आपल्यासोबत आता रावेर तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे आहेत. त्यांनी ही संकल्पना कशी राबवली या संदर्भातली माहिती सुनील भाऊ देत आहेत. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेले आणि हरित क्रांतीचे प्रणेते असलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तचा हा कृषी दिन आणि कृषी दिनाचं औचित्य साधून आपण निसर्गाला जे आपलं देणं लागतो त्या पद्धतीनं आपण ज्या परिसरात राहतो म्हणजे रावेर आणि यावल तालुक्याच्या उंबरठ्यावर आम्ही जे राहतो सातपुडा पर्वतात, आणि सातपुडा पर्वताची परिस्थिती जर आपण आता पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड या भागात झालेली आहे. आणि खारीचा वाटा म्हणून आपण ज्या पद्धतीनं आपला कृषी व्यवसाय शेतकऱ्यांशी निगडीत असताना आपण तो व्यवसाय करतो, तो व्यवसाय समजूनच एक दिवस किमान आपण या सातपुडा पर्वताच्या परिसरासाठी या ठिकाणी वृक्षारोपणासाठी द्यावा अशी आमची सगळ्यांची आग्रही भूमिका होती. आणि त्याला एक नीती म्हणजे एक निमित्त मात्र आजचा हा दिवस ठरला, ज्यामध्ये आम्ही या ठिकाणी 10 देशी जे विविध झाडं आपल्या या सातपुडा पर्वतात सहजपणे वाढतात अशा झाडांच्या किमान 25,000 बियांचे सीडबॉल आम्ही तयार केलेत. आणि सीडबॉल या पूर्ण ओसाड माळरानामध्ये आम्ही टाकलेले आहेत. आमची विनंती असेल सर्व शेतकरी बांधव किंवा आपल्या पूर्ण परिसरात राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना, ज्या वेळी आपण आपल्या घरांमध्ये फळांचा आहार घेतो त्या फळांमध्ये निघणाऱ्या ज्या बिया त्यांचं संकलन आपण करावं. आणि अशा पर्वतीय प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी आपण पर्यटन म्हणून फिरायला जातो त्या प्रत्येक वेळेला आपण या बियांचं संगोपन करून आपण या ठिकाणी सीडबॉलच्या माध्यमातून किंवा नैसर्गिकरित्या नुसतं फेकून जरी दिलं तरी त्याचं एक वृक्षात रूपांतर होतं. आणि या परिसरातील जी जनता आहे त्या लोकांना त्यातून फळं जर मिळत असले तर त्याचा एक रोजगार मिळतो. आणि प्राण्यांसाठी एक आडोसा त्यातून तयार होतो. आपल्याला चांगला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो. आपल्या या पद्धतीनं असोसिएशनच्या वतीनं जर या कार्यक्रम घेण्यात येत असला तरी मी या पूर्ण परिसरातील आमच्या तालुक्यांच्या 2 तालुक्यांच्या वतीनं सर्व तमाम परिसरातील लोकांना आवाहन करतो की आपण नेहमीच पाल आणि या इतर पर्यटन स्थळावर फिरायला जात असताना आपल्यासोबत देशी झाडांच्या बिया किंवा किमान वृक्षारोपण करता येईल अशी काही झाडं आपण या परिसरात जर आणली तर आपण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपण ऑक्सिजन मोफत घेतो, जो मोफत आपल्याला ऑक्सिजन मिळतो, किमान त्याचं उत्तरदायित्व म्हणून आपण ते एक वृक्ष किंवा झाड लागवड करून किंवा बिया फेकून या प्रमाणे जर काम केलं तर आपला परिसर पुन्हा तुम्हाला हा हिरवा झालेला आढळेल. आणि त्यातीलच हा एक खारीचा वाटा म्हणून
आजचा उपक्रम आम्ही आयोजित केला. तर रावेर तालुका असोसिएशन, यावल तालुका असोसिएशन नेहमीच अशाच प्रकारच्या नैसर्गिकरित्या संगोपनासाठी जे जे काही कार्य करता येतील त्यासाठी नेहमीच पुढे राहील. माफदा असोत किंवा कृषी विभागातील सर्व अधिकारी आमच्या सोबत असतात आणि अशा चांगल्या कामांसाठी त्यांनी सर्व वेळात वेळ काढून त्यासाठी उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहेत. धन्यवाद. हा उपक्रम तुम्ही राबवला, पण याच्यानंतर जे वृक्ष वाढणार आहे याचं संवर्धन ॲग्रो डीलर असोसिएशन करेल का? आता यानंतर भवानी मंदिरात आदरणीय साहेबांनी सांगितलं, त्या ठिकाणी भवानी मंदिराचा एक पूर्ण परिसर आहे, ज्या ठिकाणी सातपुडा परिसराची सुरुवात होते, पर्वताची सुरुवात होते. अशा या ठिकाणी आता ज्या वेळेला यात्रेच्या आधी जो परिसर आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण आमचं रितसर केलं जाईल. वृक्षारोपण आणि सीडबॉलमध्ये फरक असा आहे की आम्ही ज्या वेळेला या सातपुड्यात फिरत होतो, म्हणजे सकाळी ज्या वेळेला आम्ही लागवड, ज्या वेळेला सीडबॉल फेकत होतो, त्या ठिकाणी वृक्षारोपणाचे काही खड्डे आम्हाला आढळले, ज्यामध्ये ते रोपं जळून गेलेले होते. असं नैसर्गिकरित्या त्याचं संवर्धन न झाल्यामुळे किंवा त्याला पाणी देता न आल्यामुळे ते वृक्षारोपण म्हणजे सक्सेस होत नाही. म्हणून सीडबॉलच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या जे झाडं कमी पाण्यावर तरतात असेच झाडं आम्ही निवडलेत आणि ती झाडं सहजपणाने या सातपुड्यामध्ये सेट होतात, कमी पाण्यावर सुद्धा ते जगतात आणि भरभर वाढतात, लवकर वाढतात. त्याच्यामुळे झाडं निवडताना सातपुड्याला साजेशी किंवा सातपुड्याला जे मॅच होतील असेच वृक्षारोपण आपण या ठिकाणी केलं पाहिजेत, अशी आमची भूमिका असेल. नैसर्गिकरित्या संवर्धन करताना त्याला अडचणी येतात, मात्र आमचा पुरेपूर प्रयत्न असेल की किमान वर्षातून एक दिवस तरी आम्ही जेवढा ऑक्सिजन घेतो तेवढा ऑक्सिजन घेतल्यानंतर त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही जे एक वृक्षारोपणाच्या माध्यमातून आम्ही सीडबॉल टाकण्याचं काम रेग्युलरपणे दरवर्षी करणार आहोत. माफदाचे प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ तराळ पाटील आपल्यासोबत आहेत. सीडबॉल टाकण्यासंदर्भात त्यांची काय संकल्पना आहे आणि हा उपक्रम राज्यभरात राबवला जाणार आहे का, या संदर्भात भाऊ माहिती देत आहे. आपण सर्वजण बघतोय की जागतिक पातळीवरती पूर्ण जगामध्येच तापमानामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे वेगवेगळ्या आपत्ती ह्या मानवजातीवरती आलेल्या आपण सर्वजण बघतोय. मागच्या काही वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये या प्रकाराचं गांभीर्य ओळखून काही देशांमध्ये सीडबॉल ह्या आपल्या मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये टाकून त्यावरती पाऊस पडेल आणि चांगल्या पद्धतीची झाडं नैसर्गिकरित्या वाढतील अशी एक संकल्पना आफ्रिकेमधून पुढे आली आणि त्याचे चांगले रिझल्ट दिसल्यामुळे आज आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हे प्रयोग आता सुरू झालेले आहे. निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात आजच्या दिवसाचं औचित्य साधून रावेर आणि आमच्या यावलच्या ह्या आमच्या ॲग्रो डीलर असोसिएशननी पुढाकार घेतला. एवढ्या बिझी हंगामामध्ये, म्हणजे शेतकऱ्यांचा आता सध्या कृषीचा हे चाललेला हंगाम, तर अशा व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा या कृषी केंद्र चालकांनी या पालच्या पर्वतराजीमध्ये ह्या ठिकाणी सीडबॉल टाकण्याचा हा उपक्रम घेतला. निश्चितच त्याचं मी कौतुक करतो. आज कृषी दिन आहे, त्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना, कृषी केंद्र चालकांनाही शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा प्रयोग हा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही राबवू हे या निमित्त मी सांगतो. धन्यवाद. नमस्कार, कृषी सेवक न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रावेर तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून सीड्स बॉल टाकण्याचा कार्यक्रम सातपुडा पर्वतात केला जात आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण जळगाव जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. साहेब, नेमकी काय संकल्पना आहे याबाबत आपण माहिती द्यावी. नमस्कार. सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आपण 1 जुलै दिन साजरा करत आहोत. हा असा अनोखा उपक्रम रावेर तालुका डीलर असोसिएशनमार्फत राबवण्यात येते. सातपुड्याच्या रांगांमध्ये वृक्षांची होत चालली कत्तल याचं औचित्य साधून वृक्ष वाढ व्हावी आणि आपला हवामान आणि आपलं वातावरणसुद्धा एक हिरवगार व्हावं ह्या उदात्त हेतूने डीलर असोसिएशनने अतिशय स्तुत्यपूर्व उपक्रम राबविला आहे. सद्यस्थितीत पावसाची सुरुवात झालेली आहे, पाऊसमान चांगल्या पद्धतीने पडत आहे. त्याचंच औचित्य साधून एक 25,000 सीडबॉल, जे की या सातपुड्याच्या रेंजमध्ये जे पुरातनप्रमाणे असलेले वृक्ष सर्वांचं संवर्धन व्हावं या सगळ्या बाबींचं सीडबॉल ह्या असोसिएशनमार्फत टाकण्यात आलेलं आहे. हेतू एकच की आपला पर्यावरण सुरक्षा व्हावी आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड होऊन पुढे येणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगला आळा बसावा हा उदात्त हेतू या डीलर असोसिएशनमार्फत राबवण्यात येत आहे. सर्व असोसिएशनचं आणि आपले माफदाचे अध्यक्ष आदरणीय विनोद भाऊ आणि सगळ्या यावल तालुका, रावेर तालुका दोघंही असोसिएशनचा हा उपक्रम खरोखर आनंददायी आहे. असेच उपक्रम या असोसिएशनमार्फत पुढेही राबवण्यात येणार आहे आणि निश्चितच आपण ह्या
पुढील 2 ते 5 वर्षात बघाल की ह्या सीडबॉलचं एका मोठ्या वृक्षात रूपांतर झालं असेल. सर्व शेतकरी बांधवांना ह्याद्वारे सुद्धा विनंती करतो की आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे वृक्ष लागवड आपण बांधावर करावी. जिथं आपल्याला वाटत असेल तिथं जागा उपलब्ध असेल तिथं करावी. आणि येत्या खरीप हंगामाच्या सर्वांना एक शुभेच्छा देतो. धन्यवाद.